महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। परवानाधारक चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याची तपासणी परिवहन विभागाकडून केली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असा स्पष्ट इशारा दिलाय। मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जातील, तसेच नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे। मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात मराठीत संवाद न साधणाऱ्या चालकांविरोधात अनेक तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले। यूट्यूब चॅनलला म्हटलेलं ते काय नेमकं तो गोंधळ बघा, विषय असा आहे की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे, 30% वर त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। हे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे, परंतु त्यांचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, पूर्वेशचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं माझावर की त्याच्यावर। म्हणून देर आहे दुरुस्त आहे। वडिलांना सांगा, जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावेसकट बोला। बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं। जे आज तुम्हाला हट झालं ना त्याला, ते आमचा कुटुंबालाही हट होतं। ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साईड स्टोरी आमच्याकडेही आहे। आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे। रिक्षावाल्यांच्या याच्यावरती मराठी सक्तीचा कायदा केलेला आहे आणि 1 तारखेपासून मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे। या संदर्भात काय? बघा, मी सरनाईकचा भाष्यावर जास्त गांभीर्याने घेत नाही, कारण ते बोलतात तसं कधी होत नाही। तो निर्णय व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे हा शेवटी मान्य मुख्यमंत्री घेतील, पण त्यांचं आम्ही गांभीर्याने घेत नाही। कारण तुम्हाला माहीत आहे, त्याने इलेक्शन सांगितलं मी इकडे ST बसला तो मॉल बांधतो, अजून तिकडे पाणी हालत नाही। ते बोलून जातात पण प्रॅक्टिकल होत नाही। मग ज्याली होईल त्याली बघू। लोकदरबार 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही। 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात RTOचे आमचे सगळे अधिकारी आहेत, ते रस्त्यावर उतरून ज्या वाहन चालक म्हणजे रिक्षा असू द्या किंवा टॅक्सी असू द्या, त्यांना मराठी येणं जे अनिवार्य महाराष्ट्राच्या राज्य शासनाची भूमिका आहे। 2019 साली राज्य शासनाचा GR आला की महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल किंवा टॅक्सी चालवायची असेल आणि त्यासाठी त्यांना जर परवाना घ्यायचा असेल, म्हणजे परवाना असू द्या किंवा त्यांना जो काही बॅच असू द्या किंवा लायसन्स असू द्या, त्यांना येणं बंधनकारक आहे। आणि ती मोहीम आम्ही घेतो आहे। मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीवरून आम्ही काही पाहणी चालू केली होती आणि आता ती 30 तारखेपर्यंत त्याचा अहवाल येईल। परंतु काही रिक्षा चालकांना मराठी येत नाही असं काही निदर्शनास आलेलं आहे। त्यांचे कागदपत्र पण आम्ही तपासतोय की बोगस कागदपत्र त्यांनी सादर केलेले आहे का। जर अशा प्रकारचं काही चुकीचं घडलं असेल तर मी माझ्या RTOच्या अधिकाऱ्यांना पण सोडणार नाही, पण शेवटी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी यावंच लागेल आणि ही राज्य